तर खासदार संजय राऊतांनी नागपूरमधील घटनेवरून राज्यासह केंद्र सरकारवर देखील आता टीका केली आहे। देशात आणि राज्यात भाजपचं सरकार आहे, मग दंगली कोण घडवतंय असा सवाल संजय राऊतांनी केला। नागपूर हा आरएसएसचा गड आहे, मुख्यमंत्र्यांचं शहर आहे, मग कुणाची एवढी हिंमत आहे असा सवाल संजय राऊतांनी केलाय। तर हिंदूंना दंगलींसाठी प्रवृत्त करण्याचा राज्यात नवा पॅटर्न सुरू असल्याची टीका संजय राऊतांनी केलेली आहे। अशा प्रकारे दंगली घडवतात, हिंदूंना भडकवण्यासाठी आधी हिंदूंवर हल्ले केले जातात। हा एक नवीन पॅटर्न निर्माण केलेला आहे। हा नवीन पॅटर्न, कोणाची हिंमत आहे इथे अशा प्रकारे काम करण्याची नागपुरात किंवा मुंबईत? मला वाटत नाही। हा एक दंगल पॅटर्न महाराष्ट्रामध्ये नवीन किंवा देशात नवीन निर्माण झालेला आहे। आधी हिंदूंच्या डोक्यामध्ये भय निर्माण करायचं, त्यांच्यावरती हल्ले घडवायचे आणि मग त्यांना दंगलीसाठी प्रवृत्त करायचं आणि मग अख्ख्या राज्यात देशात दंगली पेटवून 2029च्या निवडणुकीला सामोरं जायचं। हा नवीन दंगल पॅटर्न निवडणुकीतला तयार झाला। राष्ट्रीय स्वयंसेवक संघची विचारधारा अशी आहे किंवा भाजपची की छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि संभाजीराजांचं महत्त्व कमी करायचं, ही त्यांची पहिल्यापासूनची विचारधारा आहे। छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे भाजपचं कधीच शौर्याचं आणि विजयाचं प्रतीक नव्हतं आणि नाही। त्याच्यामुळे आधी विलन संपवला की हिरो आपोआप संपतो। त्याच्यामुळे विलनवरती हल्ला करून महाराष्ट्राच्या हिरोना संपवायचं, ही बहुतेक ह्यांचं एक भूमिका दिसते। नागपुर में हिंसा होने का कारण नहीं है। नागपुर आरएसएस का गढ़ है, आरएसएस का हेडक्वार्टर मुख्यालय नागपुर में है। वहाँ मोहनराव भागवत जी बैठते हैं, पूरा हिंदुत्व का प्रखर हिंदुत्व का कुनबा वहाँ बैठते हैं। वहाँ देवेंद्र जी का चुनाव क्षेत्र है, वहाँ दंगे कौन कह रहेगा कि उसकी हिम्मत है? गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जी है, मुख्यमंत्री देवेंद्र जी है, वहाँ भारतीय जनता पार्टी के प्रदेशाध्यक्ष बावनकुळे नागपुर से है और 4 मंत्री आसपास है। कोई हिम्मत कर सकता है? उनकी गैंग होगी, उनके लोग होंगे दंगा करने वाले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।